हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे असा की राज्यभर एकच चर्चा सुरू आहे आणि विशेषतः राजकीय पक्षांच्या नेत्यामध्ये सुद्धा एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी 14 ऑक्टोबरला आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाची महासभा आयोजित केली आहे. या महासभेला राज्यातले किती लाख मराठा बांधव उपस्थित राहतील हाच प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे आणि यावरच प्रशासन सुद्धा विचार करते. प्रशासनाला सुद्धा अंदाज येत नाहीये. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा दिलेला आहे. परंतु गेल्या महिन्यामध्ये त्यांनी 17 दिवसाचं आमरण उपोषण त्या ठिकाणी केलं आणि त्यांच्या आमरण उपोषणाला हजारो मराठा समाज बांधवांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि ज्या ठिकाणी ते उपोषणाला बसले त्या ठिकाणी हजारो मराठा समाज बांधव त्या ठिकाणी बसून त्यांनी मराठा समाजाच्या या आरक्षणामध्ये आम्ही सुद्धा आपल्या सोबत आहोत ही भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली होती. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अत्यंत शांततेच्या मार्गाने चालत असताना 3 दिवसानंतर अचानक राज्य सरकारच्या पोलीस विभागाकडून त्या ठिकाणी अचानकपणे लाठीचार्ज करण्यात आला, गोळीबार करण्यात आला आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माता भगिनी असतील, वयोवृद्ध माणसं असतील किंवा युवक असतील यांच्यावर त्या ठिकाणी अत्यंत अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. त्यासोबतच गोळीबारही करण्यात आला. अनेकांच्या छातीमध्ये शरीरामध्ये छर्याच्या गोळ्या त्या ठिकाणी घुसल्या. अनेक जण जखमी झाले आणि यातूनच मराठा आंदोलकांमध्ये एक उद्रेक निर्माण झाला. शांततेच्या मार्गाने चाललेलं हे आंदोलनकर्ते संतप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले. अनेक वाहनं त्यांनी पेटवले, रस्ता रोको आंदोलन केलं, टायर जाळले आणि या मोर्चाला, या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. याला जबाबदार पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार आहे हे आता आपल्या लक्षात आलेले आहे. जर तो लाठी हल्ला होत नव्हता, त्या ठिकाणी गोळीबार होत नव्हता तर हे आंदोलन शांततेच्या मार्गाने झालं असतं. परंतु हिंसक वळण लागल्यानंतर आणि लाठीचार्ज गोळीबार झाल्यानंतर हे आंदोलन संपूर्ण राज्यात चर्चेला गेलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला आंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे यांची माफी मागायला लागली. विशेषतः गृहमंत्री असलेले, उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची आणि आंदोलकाची जाहीर त्या ठिकाणी माफी मागितली. हे आपण सगळं पाहिलं. परंतु मित्रांनो, हे सगळं करत असताना राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काही वेळ मागितला होता. जरांगे पाटील यांनी सुरुवातीला त्याला विरोध केला, परंतु शेवटी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका दाखवल्यानंतर त्यांनी 30 दिवसाचा कालावधी हा मराठा समाजाच्या आरक्षण घोषणेसाठी राज्य सरकारला दिला होता. परंतु मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी आले आणि सकारात्मक भूमिका दाखवली म्हणून पुन्हा 40 दिवसाचा कालावधी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी त्या ठिकाणी दिलेला आहे. 14 ऑक्टोबर हा 1 महिना राज्य सरकारला दिलेला पूर्ण होतोय आणि त्यानंतर राहतात फक्त 10 दिवस. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, आता नाही तर पुन्हा नाही ही घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि आपलं आमरण उपोषण त्या ठिकाणी त्यांनी थांबवलं. परंतु हे सगळं होत असताना कदाचित राज्यकर्त्यांना असं वाटलं असेल की आपण मराठा समाजाचं आणि जरांगे पाटलांचं आंदोलन या ठिकाणी थांबवलंय, मोडीस काढले, आता पुढचा निर्णय आपण पाहू. परंतु मनोज जरांगे पाटील हे तालमीतले आंदोलनकर्ते निघाले. ते एकनिष्ठ आणि विश्वासपात्र नेते मराठा समाजाला मिळाले. आज तरी आपल्याला हे हक्कानं आणि छातीटोपपणे या ठिकाणी सांगावं लागेल. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी जसं उपोषण सोडलं, आरोग्य सेवा त्या ठिकाणी घेतली आणि तात्काळ महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचा दौरा त्यांनी सुरू केला. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि आंदोलनाची दिशा काय हे सगळं नियोजन पाहण्यासाठी मनोज जरांगे पाटील ज्या गावामध्ये जात आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये जात आहेत त्या रस्त्यानं दुतर्फा मराठा समाज त्यांचं स्वागत करण्यासाठी गर्दी करतोय आणि ज्या ठिकाणी त्यांची सभा होते त्या ठिकाणी हजारोंचा नव्हे तर लाखोंचा मराठा समाज बांधव उपस्थित राहतोय आणि त्यांचे विचार अत्यंत शांततेनं, शिस्तबद्ध पद्धतीनं ऐकतोय. मित्रांनो, आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील आजपर्यंत महाराष्ट्रात कोणाचीही सभा इतक्या उशिरा झाली नसेल, इतक्या शिस्तीत झाली नसेल तशी मनोज जरांगे पाटील यांची महाराष्ट्रामध्ये सभा होत आहे. अगदी रात्री 12 वाजता, 3 वाजता, 2:30 वाजे, 4:30, पहाटे 5 वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला लाखोंचा समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहतोय. यामध्ये माता भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने आहेत, विशेष लहान मुलं सुद्धा आहेत, वयोवृद्ध सुद्धा आहेत आणि तरुणांचा तर विचार करायची गरज नाही, इतक्या मोठ्या संख्येनं तरुण वर्ग या सभेला उपस्थित राहतोय. जो कोणाचाही कधी ऐकत नाही असा सुद्धा तरुण अत्यंत शांततेने, शिस्तप्रिय पद्धतीनं या सभेला
रस्त्यावर बसतोय, मातीवर बसतोय, आम्हाला खाली खुर्ची आहे का सतरंजी टाकलेली याचा कोणीही विचार करत नाही. केवळ आम्हाला आरक्षण पाहिजे आणि मनोज जरांगे पाटील कोणत्या दिशेनं आरक्षण आपल्याला मिळवून देत आहेत हा विश्वास त्यांच्यावर असल्यानंच हा प्रत्येक समाज बांधव त्या ठिकाणी बसतोय. मित्रांनो, श्रीमंत असेल, गरीब असेल, उद्योगपती असेल, नोकरदार असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, प्रत्येक जण फक्त मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि ते जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून मिळू शकतं हा विश्वास पटल्यानं आहे ती जागा मिळेल ते ठिकाण गाठून त्या ठिकाणी बसतोय आणि सभाही ऐकतोय. मित्रांनो, मला आपल्याला सांगावं लागेल की मनोज जरांगे पाटील या ठिकाणी लाखोंच्या सभा घेत आहेत अत्यंत शांततेनं आणि त्यांच्या स्टेजवर कुठलाही राज्यकर्ता नाही, पुढारी नाही, आमदार नाही, मंत्री नाही. ते एकमेव त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि मराठा समाजाला संबोधित करतायत. ज्या पद्धतीनं मराठा समाज एकत्र येतो त्याच पद्धतीनं तो शांततेच्या मार्गाने घरी सुद्धा जातोय. परंतु एक मनामध्ये खूनगाठ बांधून जातोय की 14 ऑक्टोबरला आपल्याला आंतरवाली सराटीला मराठा समाजाच्या महासभेला उपस्थित राहायचंय, या सभेचं साक्षीदार व्हायचंय. ही खूनगाठ बांधूनच तो त्या ठिकाणी घरी पोहोचतोय. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक यामध्ये युक्ती आणि क्लुप्ती वापरलेली आणि ती म्हणजे मराठा समाजाला मूळ वाटी ते त्या ठिकाणी देत आहेत. म्हणजे आजपर्यंत फक्त लग्नामध्ये मूळवाटी दिल्या जाते आणि ज्याला मूळवाटी पोहोचते त्याला त्या लग्नाला जावंच लागतं हा नियम महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला प्रत्येक मराठा समाज बांधवांना उपस्थित राहावं यासाठी त्यांचे स्वयंसेवक असतील, मराठा समाजाचे स्वयंसेवक असतील, यांनी प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, वाडी वस्ती तांड्यावर राहणाऱ्या मराठा समाजापर्यंत मूळवाटी पोहोचवलेली आहे आणि ही मूळवाटी पोहोचल्यानंतर हा समाज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला 14 ऑक्टोबरला महाराष्ट्रातून किती लाख मराठा समाज उपस्थित राहतो याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं, राजकीय पुढाऱ्यांचं आणि सत्तेत असलेल्या राज्यकर्त्यांचं बारकाईनं लक्ष आहे. पोलीस प्रशासन सुद्धा लक्ष देत आहे, परंतु त्यांनाही हा अंदाज बांधता येत नाही. मनोज जरांगे पाटील या ठिकाणी बोलताना एवढा मात्र एक अंदाज त्यांनी सांगितला की 51 लाखापेक्षा अधिक मराठा समाज बांधव आंतरवाली सराटी या ठिकाणी येतील असं मला वाटतं. परंतु त्यांचे जे कोणी कार्यकर्ते असतील, त्यांचे स्वयंसेवक असतील, मराठा समाजासाठी आपला जीव झोकून काम करणारे जे सामाजिक कार्यकर्ते, त्यांनी बोलताना सांगितलं की आंतरवाली सराटी या ठिकाणी महाराष्ट्रामधले जे सभेला लाखो जनसमुदाय उपस्थित राहतो त्यांनी आजच प्रत्येक गाडी बुक केलेली आहे. कुठलंही वाहन शिल्लक राहिलेलं नाही. मिळेल त्या वाहनानं हे समाज बांधव सभेला येणार आहेत. कदाचित हा आकडा 51 लाखापेक्षा कितीतरी पटीनं मोठा असू शकतो आणि त्यासाठी पहिल्यांदा 100 एकर जमीन आंतरवाली सराटीमध्ये मोकळी करण्यात आली होती, मैदान करण्यात आलं होतं. परंतु आता ती दुपटीपेक्षा अधिक संख्येनं वाढवली गेली आहे. कारण मराठा समाज किती लाख संख्येनं उपस्थित राहील हा अंदाज आयोजकाला सुद्धा बांधणं कठीण आहे. मित्रांनो, आपण सुद्धा महाराष्ट्रात राहणारे प्रेक्षक आहात. DS न्यूज आपण सातत्यानं पाहतायत. मनोज जरांगे पाटील यांची जी 14 ऑक्टोबरला जी सभा आंतरवाली सराटीमध्ये होणार आहे त्या ठिकाणी किती मराठा समाज एकत्र येऊ शकतो याचा अंदाज तुम्हाला सुद्धा असेल. आपण सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि आपण या आंदोलनाला, या मोर्चाला, या सभेला उपस्थित राहणार का? आपली काय प्रतिक्रिया आहे, आपलं मत काय आहे आपण सांगा. विशेषतः आपण ज्या जिल्ह्यात न येता, ज्या गावात न येता, ज्या तालुक्यात न येता ती कमेंट्स करताना आपलं नाव आणि आपला तालुका किंवा जिल्ह्याचं नाव जर आपण त्या ठिकाणी दिलं तर आपल्यालाही अंदाज येईल की कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून किती मराठा समाज बांधव 14 ऑक्टोबरच्या सभेला येणार आहेत. मित्रांनो, एवढं जरी असलं, लाखोचा जनसमुदाय जरी असला तरी अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कितीही संख्या आली तरी कुणाचीही अडचण होणार नाही, कुणाला त्रास होणार नाही इतकी काळजी मराठा सेवक संघाने त्या ठिकाणी घेतलेली आहे. स्वयंसेवक जे काही उभा आहेत हे प्रत्येक रस्त्यावर त्या ठिकाणी उभा आहेत, प्रत्येकाला दिशा दाखवण्याचं काम करतायत. नाश्ता जेवणाची व्यवस्था त्यांनी ठिकठिकाणी केलेली आहे. वाहनं जर बंद पडली, पंक्चर जर झाली तर त्याची सुद्धा मोफत सेवा मराठा समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी देणार आहेत. एवढं सगळं नियोजन पाहता महाराष्ट्रातून मराठा समाज किती लाख संख्येनं आंतरवाली सराटीमध्ये पोहोचेल हे या ठिकाणी मलाही सांगणं कठीण आहे, कारण आम्ही अंदाज घेतोय. परंतु हे सांगणं आज तरी शक्य नाहीये. आपल्याला जे शक्य वाटत असेल तर आपण सुद्धा प्रतिक्रिया द्या. विशेषतः मूळ वाटी पोहोचलेला मराठा समाज बांधव या आंदोलनाला किती संख्येनं पोहोचेल त्यांनी सुद्धा या ठिकाणी उत्तर द्यायचंय. मित्रांनो, हा विषय महत्वाचा मुद्दा मला आपल्यासमोर व्यक्त करावा वाटला.
मी आपल्याला ही माहिती सांगितली. आपल्याला ही माहिती कशी वाटली आपण लाईक आणि कॉमेंट जरूर करा. आणि विशेषतः या सभेला किती लाख मराठा समाज येईल याचा अंदाज तुम्ही या ठिकाणी सांगा. कारण सभा झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि किती लाख लोक आले हेही आपण सांगणार आहोत. तुमचा जर अंदाज या ठिकाणी खरा ठरत असेल तर येणाऱ्या राजकीय परिस्थितीत आणि महाराष्ट्राच्या घडामोडीमध्ये तुमचा अंदाज पुन्हा एकदा खरा ठरेल हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी येईल. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्याला भेटेल. तोपर्यंत धन्यवाद.